मुंबई आणि पाऊस. सकाळी अलार्म वाजायच्या आधीच मोबाईलवर मेसेज येतो. ट्रेन चालू आहे का? बस. मुंबईत पावसाळा सुरू झालाय हे कळायला आता ढग बघावे लागत नाही. लोकलची बातमी, रस्त्याचा व्हिडिओ, नाल्यात वाहणारी बाईक आणि ऑफिसच्या ग्रुपवरचा प्लीज वर्क फ्रॉम होम इफ पॉसिबल हा मेसेज पुरेसा असतो. कधी काळी पाऊस कविता होते. मरीन ड्राईव्हवरचा वारा होता. कटिंग चहाच्या काचेवर बसलेली वाफ होती. ताटातल्या भजीचं सुख होतं. आता पाऊस म्हणजे सायांमध्ये साचलेलं पाणी, कुर्द्यात अडकलेली बस, दादरला गुदमरलेला प्लॅटफॉर्म, स्कूल व्हॅनवर पडलेलं झाड, अंधेरी सबवेचा काळोख आणि विरारहून ऑफिसला निघालेल्या माणसाच्या चेहऱ्यावर पोहोचण्याआधीच आलेला पराभव. मुंबई म्हणे थांबत नाही. मुंबई म्हणे थांबत नाही, पण हा अभिमान आहे की मजबुरी? ती थांबत नाही कारण रोजंदारीवाल्याला पावसाची सुट्टी मिळत नाही. ती थांबत नाही कारण घरचा EMI पाण्यात वाहून जात नाही. ती थांबत नाही कारण मुलांच्या फीला हवामान खात्याची चेतावणी लागू नसते. ती थांबत नाही कारण चूल पावसाने पेटत नाही, पण भूक मात्र रोज पेटते. या शहरात एकाच पावसाच्या दोन मुंबई आहेत. या शहरात एकाच पावसाच्या दोन मुंबई आहेत. एका मुंबईत काचांच्या खिडकीतून पाऊस सुंदर दिसतो. कॉफीचा मग हातात असतो, म्युझिक लागलेलं असतं आणि कॅप्शन तयार असतं, मुंबई रेन्स हिट डिफरंट. दुसऱ्या मुंबईत तोच पाऊस घरात शिरतो. गादी ओलावते, भिंत गळते, डब्बा उशिरा निघतो. मुलांच्या वह्या वाचवताना आईचा पूर्ण दिवस वाहून जातो. एका मुंबईला पाऊस मूड देतो, दुसऱ्या मुंबईला तो हतबल करतो. एका मुंबईसाठी पाऊस ॲस्थेटिक आहे, दुसऱ्या मुंबईसाठी तो अटेंडन्स, सॅलरी कट, मेडिसिन, फीवर, ट्रॅफिक, लिकेज आणि उद्याच्या जगण्याचा प्रश्न आहे. पावसा, तुझ्यावर राग करायचा तरी किती? तू तर आभाळातून पडतोस, पण इथे खाली प्रत्येक वर्षी तीच नाटकं पुन्हा सुरू होतात. नालेसफाईचे दावे, तयारीचे फोटो, बैठकांचे कॅमेरे, हेल्मेट घालून पाहणी करणारे चेहरे आणि पहिल्याच मोठ्या सरीत सगळी व्यवस्था चिखलात बसलेली दिसते. मग दोष कुणाला द्यायचा? ढगांना, समुद्राला की त्या फाईलांना ज्यात मुंबई पावसापूर्वी नेहमीच तयार असते आणि पावसात नेहमीच बुडते? तू पडतोस तेव्हा रस्ते फक्त भिजत नाहीत, लोकांचा विश्वासही ओला होतो. रुळावर थांबलेली लोकल फक्त ट्रेन नसते, ती लाखो लोकांच्या घरी परतण्याची आशा असते. आणि पाण्यात उभा असलेला कॉन्स्टेबल फक्त ड्युटी करत नसतो, तो या शहराचा शेवटचा धीर धरून उभा असतो. मुंबईकर फार सहनशील आहे हे वाक्य आता कौतुकासारखं वाटत नाहीये. ते जणू एखादं अधिकृत कारण झालंय. यांना सवय आहे. पावसात तू येऊ नकोस असं नाहीये. मुंबईला पाणी हवं आहे, तलाव भरले पाहिजेत, झाडं जिवंत राहिली पाहिजेत, हवा धुतली गेली पाहिजे, आभाळानं या शहरावर कृपा केलीच पाहिजे. पण पावसा, कृपा आणि कहर यात फरक असतो रे. तू असं पडू नकोस की शाळेत जाणारं मूल बॅगपेक्षा भीती जास्त उचलून निघेल. तू असा पडू नकोस की एका झोपडीचं छप्पर, एका कुटुंबाचा धीर एकाच रात्री गळून पडेल. आज मुंबईला तुझी मजा नकोय, तुझं माप हवंय, तुझं प्रमाण हवंय. आज मुंबईला रील्स नकोत, रूट्स हवेत, सेल्फी नकोत, सेफ घरी पोहोचणारी लोक हवी आहेत. कविता नकोत, कोरडी चादर हवी आहे. रोमांस नको, रस्ता हवा आहे. जल्लोष नको, जगणं हवंय. म्हणून थोडा थांब पावसा, म्हणून थोडा थांब, थोडा हलका हो, थोडा समजूतदार हो. कारण या शहराच्या डोळ्यात आज पाऊस नाहीये, वैताग साचलाय.